अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी स्वामी सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलवरून सेवा पितरांची यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तेव्हा नारायण नागबळी विधी कसा करायचा हे मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओतून सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा. हा विधी घराण्याच्या वंशाच्या पितृदोष निवारणार्थ केला जातो. हा विधी 3 दिवसाचा असून पती व पत्नी या दोघांनी मिळून करावयाचा असतो. विवाह न झालेल्या पुरुष अगर मुंज न झालेला 5 वर्षाचा मुलगाही आई वडील हयात असतानाही करू शकतो. पत्नीसुद्धा सासरी येताना तिच्या माहेरचा पण 50% पुत्रदोष घेऊन येते. त्यामुळे संबंधित कुटुंबाने पत्नीच्या भावाकडून अगर आई वडिलांकडून हा विधी करून घेणे फायद्याचे ठरते. या विधीबाबत बरेच गैरसमज आहे. हा विधी करताना घराण्याच्या सर्वात श्रेष्ठ व्यक्तीने त्र्यंबकेश्वरी येण्याची गरज नाही. फक्त संबंधित पती पत्नीने अगर व्यक्तीने या विधीसाठी यावे. संबंधित कुटुंब नियमित श्राद्धकर्म करीत असले तरीही त्यांनाही हा विधी करणे आवश्यक असते. कारण नारायण नागबळीच्या संकल्पात संबंधित कुटुंबाच्या मृत पूर्वजांनाही जाणता अनजाणता अनेक स्वजातीच्या अगर दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांचा छळ अन्याय करून जे शाप तळतळाट घेतलेले असतात, त्यामुळे ते स्वजातीत अथवा परजातीचे मृतात्मे त्यांच्या पुढील वंशाच्या सूडबुद्धीने छळत असतात. तेव्हा त्यांच्या या छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनाही सद्गती प्राप्त होण्यासाठी संकल्पित प्रार्थना असते. त्यामुळे आम्ही नियमित वर्षश्राद्ध करतो, आम्हाला नारायण नागबळी करायची गरज नाही असे म्हणणे चुकीचे आहे. हे जर योग्य रीतीने समजून घेतले नाही तर ते कुटुंबाच्या पुढील वंशाच्या हानीसही जबाबदार ठरते. एकदा नारायण नागबळी केला म्हणून पुन्हा करणे जरुरीचे नाही ही संकल्पना चुकीची आहे. कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मावर अधिकार सांगणारे शास्त्रानुसार अनेकानेक त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात. काही वेळा पहिल्या नारायण नागबळीत काही मृतात्म्यांची पिंड स्वीकारला नसेल तर त्यांनी पुन्हा करावा. त्याशिवाय नात्यागोत्यात जन्म मृत्यू या घटना चालूच असतात. नारायण नागबळीची खरी सांगता स्वगृही आल्यावर स्वगृहीचे अन्न खाल्ल्यावर होते व परान्न नातेवाईकांकडे माहेराकडे मित्राकडे इत्यादी ठिकाणी घेतल्याने त्यांच्याकडे नारायण नागबळीचे 100% पुण्य जाते. अन्न खाल्ले त्याला जाते. शाकाहारी हॉटेलमध्ये अन्न खाल्ल्याने ते परान्न होत नाही. कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेले असते, तुमच्या मालकीचे झालेले असते. परंतु त्याचे पैसे दुसऱ्याने दिले असल्यास त्या अन्नाचा परान्नाचा दोष लागू शकतो. खालील सांगितलेले लाभ सर्वसामान्य पितृदोष निवारणानंतर होतात. पण पितृदोष प्रखर असल्यास त्यासाठी काही काळ पितृदोष निवारण करण्याचे कार्यक्रम सातत्याने करावे लागतात. अशी 10 ते 15% तरी कुटुंबे असतात. ज्या विधीचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत. ज्यास पुत्रसंतती नाही त्यास पुत्रसंतती होते. ज्यांना पुत्रसंतती आहे त्या पुत्राचे कन्येचे शिक्षण आरोग्य स्वास्थ्य या सर्व दृष्टिकोनातून भाग्योदय होतो. घरातील दबावाचे वातावरण नाहीसे होऊन प्रसन्नता व स्वस्थता राहत्या घरी निर्माण होते. पती पत्नीतील भांडणे वादविवाद कमी होतात. नात्यागोत्यातील मित्रांशी कार्यालयातील व्यक्तींशी संबंध सुधारतात. आर्थिक चणचण कमी होऊन आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात कुणालाही बाधा असेल तर त्यावर केलेले उपाय यशदायी होतात. शेती धंदा यात प्रगती होऊ लागते. नोकरीतील प्रगतीतील अडथळे नाहीसे होतात. वरिष्ठांशी संबंध सुधारतात किंवा संबंध सुधारण्यासाठी कार्यक्रम उपलब्ध होतात. मुलांच्या शिक्षणातील अडथळे नाहीसे होऊन त्यांची स्मरणशक्ती वाढते. निदान 15% तरी जास्त गुण पडू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामात सुलभता येते व नवीन यशाचे मार्ग प्राप्त होतात.
घरातील आजारपण कमी होते. काही आजार तर पूर्णपणे नाहीसे होतात. मनस्वास्थ्य लाभून आत्मविश्वास वाढतो. मुला-मुलींच्या विवाहातील अडथळे नाहीसे होऊन अडकलेले विवाह जुळतात व निर्विघ्नपणे पार पडतात. परित्यक्त्या कन्येबाबत सुलभ मार्ग निघतो. मुलाच्या ठिकाणी जास्त समजूतदारपणा येतो. केलेल्या प्रयत्नांना पूर्वी अकस्मात अपयशाच्या घटना होत असत ते घडत नाही. यशाच्या निदान थोड्या विलंबाने तरी खात्री राहते. भावी जीवनाच्या प्रगतीबाबत आत्मविश्वास वाढतो. कुटुंबातील परस्परांशी असलेले संबंध जास्त सहकार्याचे व सौहार्दपूर्ण होतात. घरात बरकत पुरवठा व्हायला सुरुवात होते. आध्यात्मिक उपासनेत प्रगती होते. उपासनेत उत्साह वाढतो. काही बालांट, शिंतोडे, कलंक असल्यास त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध होतात. बढती बदली यातील अडचणी निवारण होतात. शत्रूंचा उपद्रव कमी होऊन उपद्रव शमनाचे मार्ग सापडतात. बाहेर बाधा, अदृश्य शक्तींचा उपद्रव कमी होतो. आंतरजातीय विवाह टळू शकतात. अकाली मृत्यू टळू शकतात. आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग सापडतात. स्वभावातील तापटपणा, चिडचिडेपणा कमी होतो. संततीचे आरोग्य, आयुष्य सुधारते. अकाली मासिक पाळी जाणे, अनियमित असणे, अगर पाळीच सुरू न होणे यावर या विधीनंतर मार्गदर्शन लाभू शकते. प्रखर पितृदोष असल्यास हा विधी करण्याची संबंधित व्यक्तीस प्रेरणा मिळत नाही. नारायण नागबळीहून आल्यावर मात्र 7 महिन्यात 7 गुरुचरित्राची पारायणे करावीत व घरी प्रत्येकाने वर्षभर 3 ते 5 माळा गायत्री मंत्र व नित्यसेवेशिवाय 11 माळा श्री स्वामी समर्थ जप सकाळी व रात्री करावा. नारायण नागबळी हा विधी भारतात फक्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच होतो. नारायण नागबळी विधीनंतर त्रिपिंडी व कालसर्पशांती करण्याची गरज नाही. कारण श्रेष्ठ कर्म केल्यानंतर लगेच कनिष्ठ कर्म करणं अति अप्रशस्त असू शकते. असे केल्याने कर्म पूर्णांशाने निष्फळ ठरते. नारायण नागबळी हे त्रिपिंडीपेक्षा श्रेष्ठ कर्म आहे व नारायण नागबळी हे तर कालसर्पशांतीपेक्षा अनंतपटीने श्रेष्ठ कर्म आहे. शिवाय नारायण नागबळी यांच्या संकल्पात मुलांच्या संततीच्या भाग्योदयाची प्रार्थना असतेच. तेव्हा मुलांच्या अगर स्वतःच्या कालसर्पशांती विधीचा करणे अजिबात गरजेचे नसते. मुळात कालसर्पशांतीचे कर्मकांड विधानच योग्य व शास्त्रीय नाही. त्याचे बहुतांश फळ शून्यच मिळालेले दिसते. त्यात 10-15% कालसर्पयोग अशुभ असतात. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात या कालसर्पशांतीचे अनेक पटीने प्रभावी व सोपे व विनामूल्य कार्यक्रम अस्तित्वात आहेत. तेव्हा नमस्कार मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.